आज हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं. हे सर्वसामान्य डोंबिवलीकरांचं आंदोलन जन आक्रोश होता. आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील, संतोष केने साहेब असतील, मनसेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाऊ असेल, आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे. 2 मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने. आपण नारी शक्ती आणि नवरात्रामध्ये नारी शक्तीची पूजा करतो, पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाचा जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आलाय आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालेलं आहे. हे पहिलं गेंड्याच्या कातडीचं झालंय. लोक बोलतात नगरसेवक असताना कामं होत नाही. आता तर नगरसेवक पण नाही, मग प्रशासन का झोपलंय का? प्रशासन झोपलंय का? प्रशासनाचे अधिकारी झोपलेत का? या मुलीवरती, या दोन्ही मुलींना ट्रीटमेंट मिळाली नाही, त्यांना कळवा हॉस्पिटलला पाठवलं. कळवा हॉस्पिटलच्या गेटमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालाय. प्रशासनाला लाज वाटत नाही का? माझं एकच म्हणणं आहे की या प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालं नाही. जोपर्यंत आता आम्हाला त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की चौकशी करून कारवाई करतो. जर ही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन या हॉस्पिटलवर होईल आणि या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याचं काम सर्व पक्षीयांकडून करण्यात येईल. चौधरी, स्पेशली या हॉस्पिटल जे चालवणारे व्यवस्थापक चौधरी आणि शुक्ला मॅडम, या दोघांना वाचवण्यासाठी त्या निष्पाप जाधव डॉक्टरांचा बळी दिला गेलाय. चोर सोडून संन्याशाला फाशी दिलेली आहे. ते डॉक्टर 600 ओपीडी दिवसाला करतात. त्या डॉक्टरला मुद्दाम बळीचा बकरा बनवण्यासाठी यांच्या प्रशासकीय अंतर्गत वादामुळे त्या डॉक्टरचा बळी दिलेला आहे. त्यांना त्वरित कामावर घ्यावं आणि या दोघांना सुट्टीवर पाठवावं असं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलं.